ती रात्र तुम्हाला पाहायला मिळतीये। सामना दुसरा सुरू होतोय आजच्या या रात्रीमधील। एका बाजूला मिहिर स्पोर्ट्स मोरावे आणि दुसऱ्या बाजूला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय। हॅलो, बघा एक विशेष सूचना आहे, खास करून धाकटेजुई संघ या सूचनेकडे लक्ष द्या। टार्गेट होता 59, तो टार्गेटच बायसाठी ग्राह्य धरला जाईल। पेनल्टीच्या रन संघाच्या जास्त धावांसाठी बायसाठी ग्राह्य धरल्या जाणार नाहीयेत, म्हणजे टार्गेट फक्त 59च। तुम्ही 59 धावा केला तोच तुमचा धावसंख्या राहील। शैलेश स्मृती नांदाई तरगर आणि मिहिरा स्पोर्ट्स मोरावे सामना क्रमांक दुसरा आजच्या या रात्रीमधील 10 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील आणि हा सामना क्रमांक दुसरा सुरू होतोय। सर्वांचं आपण करूया स्वागत पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये। अगदी मनाच्या अंतःकरणापासून सर्वांचं स्वागत। मॅच होतीये सुरी आणि पंचांचं इथे सिग्नल होतोय, सामना होतोय सुरू। बॉलिंग मार्कवर गोलंदाज गणेश पाटील पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज असणार आहे। अगदी चांगला चेंडू पाहायला मिळतोय, पडल्यानंतर अगदी वेगाने मात्र निघालाय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये तुम्हाला विसावताना पाहायला मिळतोय। अगदी तुम्ही लाईट जर पाहिली मैदानावर अगदी चांगल्या पद्धतीनं सर्व गोष्टी पाहायला मिळत आहेत। चेंडू पडल्यानंतर अगदी नजरेसमोर दिसतोय अशा पद्धतीचे दर्जेदार आयोजन पाहायला मिळते। इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न मात्र इथं असफल ठरलाय आणि गोलंदाज मात्र इथे पुन्हा एकदा दुसरा चेंडू डॉट टाकत असताना पाहायला मिळतोय। अगदी अभिमानाची ही स्पर्धा स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषक सलग 13 वर्ष एकही वर्ष खंड न पडताना ही स्पर्धा मात्र अभिमानानं अगदी तुम्हाला पाहायला मिळतीये आणि यापेक्षा मी म्हणेन चांगलं का असू शकते या स्पर्धेसाठी। आणि संजय शेठ ठाकूर असतील त्यांची पूर्ण टीम या मॅचसाठी आनंद घेताना, परंतु इथे मात्र तुम्ही पाहू शकाल सरळ लॉंग ऑफच्या दिशेनं हा चेंडू मात्र खेळला जातोय। क्षेत्ररक्षक सजवलंय कारण मॅच आपण पाहिली तर 5 षटकांचा सामना, त्यामध्ये पहिलं षटक P1चं तुम्हाला पाहायला मिळतंय आणि असं असताना मग एक क्षेत्ररक्षक तुम्ही मिडविकेटच्या दिशेनं पाहताय, काव कॉर्नर मिडविकेट, दुसरा मग लॉंग ऑफ आणि मग 9 क्षेत्ररक्षक तुमचे 30 यार्डच्या आतमध्ये आणि असं असताना पाबंदी रिस्ट्रिक्शन आणि त्यामध्ये मग गोलंदाजी करताना गणेश पाटीलला तुम्ही पाहताय। 3 चेंडू फेकतोय, एक धाव मात्र अद्यापर्यंत खर्च केली, स्ट्राईक झाली रोटेट, आता मात्र स्ट्राईकवर येतोय फलंदाज अक्षय म्हात्रे। अक्षयसाठी हा चेंडू तुम्ही पाहताय अगदी लिप एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून चेंडूला खेळलाय, क्षेत्ररक्षकानं मात्र चेंडूला अडवलाय, फेकी होणार तत्पूर्वी मात्र अवधी 2 धावा घेण्याचा आणि वेगानं मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2च्या बरोबरीने धावसंख्या धावपलकावर 3 धावा तुम्हाला पाहायला मिळतील। अगदी सुसज्ज असं व्यासपीठ, अगदी भलं मोठं स्टेज पाहायला मिळते आणि चांगल्या पद्धतीची स्पर्धा केवी काका मैदान तुम्हाला पाहायला मिळतंय आणि त्या मैदानावर ही स्पर्धा अगदी फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक येतो वेगानं, चेंडू उचलतोय फेकतोय, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते, नकार दिलाय, एक सिंगल मात्र मिळतीये आणि या सिंगलनं मात्र धावसंख्या 4 धावा पाहायला मिळतात। षटक क्रमांक पहिलं गणेश पाटील, P1चं पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या षटकामध्ये मग जर आपण विचार केला तर धावा मी म्हणेन येणं गरजेचं आहे। फलंदाजी करणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय तरघर संघ आणि मग असं असताना धावा येत नाहीयेत आणि गणेश पाटीलची मोरावे संघाची गोलंदाजी अगदी मी म्हणेन चांगली होत असताना पाहायला मिळते। इथे मात्र थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड करतोय, धोका निर्माण झाला असता परंतु चेंडू कलेक्ट करताना यष्टीरक्षकाला मिळाली एक चोटी सिंगल आणि या सिंगलला मात्र पंचांचा इशारा इथे येतोय, नो चेंडू। पंचांचा इशारा आलाय, असेल नो चेंडू, 1+1 अशा 2 मिळतायत धावा आणि या 2 मात्र टोटल रन स्कोर कार्डवर अगदी 6 धावा तुम्हाला पाहायला मिळतील, 6 रन्स। पुढचा चेंडू फ्री हिट पाहायला मिळेल, मग या फ्री हिटच्या चेंडूवर कशा पद्धतीनं फलंदाजी करणारा संघ धावा जमवेल। अगदी चेंडू सरळ आपण पाहिला, नॉन स्ट्राईक यांच्या एष्ट्या होते, एष्ट्यांना चेंडू लागलाय आणि त्यानंतर मात्र पूर्ण केली एक सिंगल आणि या सिंगलनं मात्र पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपलाय। एक षटकाचा खेळ संपला जातोय, P1चं षटक संपलंय गणेश पाटीलचं आणि मग असं असताना जर तुम्ही पाहिलं तर मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघानं नाणेफेकी जिंकली, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि असं असताना गणेश पाटीलनं हाताळलेलं पहिलं षटक यशस्वी राहिलं, फक्त धावा खर्च केल्या त्या तरघर संघाच्या समोर तुम्ही पाहिल्या तर फक्त 7 धावा तुम्हाला पाहायला मिळतील।
बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल, तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्स वरून करायचं आहे. लिंक तुम्हाला युट्यूब लाईव्हच्या बायो मध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन ट्रेडेक्स ऍप डाउनलोड करा, तिथे मॅच येईल. ट्रेडेक्स ऍप ट्रेडिंग करू शकता तुम्ही घर बसल्या. मॅच प्रेडिक्शन तुम्ही देऊ शकता आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल, तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्स वरून करायचं आहे. लढवल्या जिंकल्या. मुघल साम्राज्याला खिंडार पाडत असताना सुंदर स्वराज्य मात्र निर्माण केलं. ते स्वराज्याचे प्रणेते शिल्पकार श्री छत्रपती शिवाजी महाराज. बॉलिंग मार्कवर गोलंदाज येतोय, विनय मात्र येतोय, परंतु अगदी या वेळेला बॅटची एज यष्टीरक्षकाने टिपलाय जेल आणि पहिला फलंदाज परतीच्या मार्गावर तुम्हाला पाहायला मिळतोय. फलंदाज मात्र अक्षय बाद होतोय. अगदी या स्पर्धेचा आपण उच्चांक जर पाहिला तर अगदी स्पर्धा ही 13 वर्ष सलग या स्पर्धेला पारितोषिक सुद्धा आपण पाहिलं होतं. मग रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जो वार्षिक आयोजनाचं जे पारितोषिक सुद्धा स्पर्धेला मिळालेलं होतं आणि अशी स्पर्धा संजय ठाकूर यांची स्पर्धा स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषक तुम्ही पाहताय. अगदी मोठ्या उंचीवर आरूढ शिखरावर तुम्हाला पाहायला मिळते. दरवर्षी वेगवेगळं आयोजन आणि दरवर्षी नवीन काहीतरी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असतं आणि अशी उल्वेनोट परिसरातील एक अभिमानाची आणि मानाची स्पर्धा. हा चेंडू मात्र तुम्ही पाहताय अगदी हलक्या हातांना लॉंग ऑन डिझाईनमध्ये खेळतोय. क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल मात्र पूर्ण करतोय आणि या सिंगलनं मात्र धाव संख्या धावपलकावर टोटल 8 धावा पाहायला मिळतील. सलग जितकी वर्ष ही स्पर्धा तितकी वर्ष कव्हर करताना जर तुम्ही पाहिले तर आमचे चिंचपाडा गावचे आमचे उमेशजी भोईर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये त्यांना पाहताय. आमचे DJ सूरज यांना तुम्ही पाहू शकाल आणि हा चेंडू मात्र तुम्ही पाहताय अगदी खुलवट टप्प्याचा. हलक्या हातांना चेंडूला समोर तुम्ही पाहताय खेळला जातो. एक सिंगल मात्र मिळाली आणि या सिंगलनं मात्र धावसंख्या धावपलकावर टोटल 9 रन्स पाहायला मिळतात. अगदी विचार केला तर एकदम शांत पद्धतीनं हलवार पद्धतीनं धावा जमवताना पाहायला मिळत आहेत. अगदी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होते, परंतु तितकं मी म्हणेन की समोर गोलंदाजी चांगली होते ते म्हणजे मोरावे संघाची. अगदी अचूक लाईन आणि लेंथवर खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी ब्रह्मास्त्र वापरलाय आणि अगदी चेंडू मात्र पाहिला तर खोलामध्ये टाकला आणि त्या चेंडूला मात्र खेळत असताना हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. अशा पद्धतीची गोलंदाजी आणि मग त्यांच्यासमोर उत्तर मात्र तरगर संघाला देणं गरजेचं आहे. धावा येणं गरजेचं आहे. त्या धावा मात्र येत नाहीत, परंतु गोलंदाजी सुरेख होतीये. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय जबरदस्त गोलंदाजी. अफलातून डावखुरी हाताचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. नॅचरल स्विंग रात्र सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि अशा परिस्थितीमध्ये मग चेंडू थोडासा इन स्विंग आउट स्विंग त्यानंतर मग कट होणं अशा बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळत आहेत. हा चेंडू मात्र सरळ समोरील दिशेमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक करतोय प्रयत्न, परंतु प्रयत्नाने येतोय अपयश. चेंडू एक टप्पा पडला. 1 बाउंड चेंडू सरळ निघाला सीमा पार चौकार. तू जानू दोन षटकांचा खेळ मात्र संपलाय. P1 P2चा षटक मात्र संपलं गेलाय आणि त्यामध्ये रिस्ट्रिक्शन पाबंदी तुम्हाला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये टोटल 7 आणि दुसऱ्या षटकामध्ये जरी चौकाराला असला तरी फक्त 6 धावा. अशा टोटल 6.50च्या सरासरीनं 13 धावा तुम्ही धावपलकावर पाहताय. अगदी चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करताना तुम्ही पाहताय.
या दोन गोलंदाजांना पाहिलं मग गणेश पाटील आणि विनय म्हात्रेला तुम्ही या मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाच्या माध्यमातून आणि दुसऱ्या बाजूला संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय शैलेश स्मृती नंदाई तरगर असा संघ मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय. शैलेश स्मृती नांदाई तरगर संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आज जे 10 संघ जर आपण पाहिले तर याच विभागातील आहेत, याच परिसरातील उलवेड परिसरातील जी आजूबाजूची गावं तुम्हाला पाहायला मिळत आहेत ते सर्व आज 10 संघ इथे मात्र खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्या सर्व संघांचा खेळ पाहण्यासाठी प्रत्येक गावातील ज्याचा संघ इथे खेळतोय ते प्रेक्षक मात्र इथे हजेरी लावताना त्यांचं स्वागत करूया. परंतु इथे मात्र तुम्ही पाहू शकाल पॉइंट आणि थर्डमॅनच्या दिशेनं चेंडू मात्र सरळ टीप मध्ये पाहायला मिळतोय. अगदी क्षेत्ररक्षण तेवढे चांगलं तेवढ्याच वेगानं मात्र या 2 धावा पूर्ण आणि या 2च्या बरोबरीनं धाव संख्या धावपलकावर टोटल 15 धावा 15 रन्स ऑन स्कोरबोर्डवर पाहायला मिळतील. एक फलंदाज अद्यापपर्यंत बाद झालाय. फलंदाजी करणाऱ्या तरगर संघाचा समोर बोरावे संघ गोलंदाजी करतोय. हा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने हाताळलाय. अगदी टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतो डॉट चेंडू आल्यानंतर. कारण संघाला चेअर अप प्रोत्साहित करण्यासाठी आज सर्व तुम्ही पाहताय प्रेक्षक वर्ग इथे जमलाय आणि ते करताना पाहतोय आपण. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. फटका फसतोय. क्षेत्ररक्षक येतोय. लॉंग ऑन मध्ये हा झेल टिपला जातोय आणि दुसरा धक्का लागतोय. टीम तुम्ही तरगर संघाला पाहू शकाल. दुसरा फलंदाज विकेट डाऊन. हॅलो गोल्डी 11 बामण डोंगरी विपक्ष आर्यन चिर्ले दोन्ही कॅप्टनला हा पहिला ऑफिशियल कॉल असेल. मिड इनिंगमध्ये पहिलं सत्र जसं संपेल आपण टॉससाठी इथे रिपोर्टिंग करा. गोल्डी 11 बामण डोंगरी विपक्ष आर्यन 11 चिर्ले. स्पर्धा जर आपण पाहिली अगदी विलोभनीय स्पर्धा आहे. पहिल्याच सामन्यामध्ये आपण पाहिलं तर संघाला पॅनलाइज सुद्धा आपण पाहिलं पेनल्टी दिली गेली आणि हे मात्र नियम आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत असतो. सलग 4 वर्ष आम्ही स्पर्धा कव्हर करतोय. आम्ही सुद्धा एक दिवस येत असतो आणि अगदी पाहिलं तर मग प्रत्येक संघाला स्ट्रिक्ट वॉर्निंग प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष आणि आमचे संजय शेठ ठाकूर असतील मग त्यांना त्यांची पूर्ण टीम जी मदत करते तुम्ही पाहू शकाल त्यांचं सहकार्य आणि त्या सहकार्याने ही स्पर्धा मात्र यशस्वी करण्यासाठी दरवर्षी त्यांची मेहनत पाहायला मिळते. त्यांचं आपण स्वागत करूया. बॉलिंग मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा तयार गणेश पाटील. गणेश पाटीलचा हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पंचाकडे जोरदार अपील करण्याचा प्रयत्न झाला परंतु पंच सांगतायत लेग बाईच्या स्वरूपामध्ये मिळाली एक सिंगल आणि या एक धावेनं मात्र धाव संख्या धावपलकावर जमतीये 16 धावा 16 रन्स. अगदी तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 16 धावा धावपलकावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि हवे तसे मी म्हणे फटके मारू देत नाहीयेत. त्यानंतर बॅटचा फेस खोलून देत नाहीयेत गोलंदाज. इथे मात्र फुल्लर लाईनचा चेंडू कव्हरच्या वरतून चेंडूला खेळतोय. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न 2 होतील का? खराबपैकी परंतु याच्या विरोधात नक्कीच सांगायचं झालं तर मग आपण पाहिलं तर फलंदाज या वेळेला चुकले गेलेत बघा. मिसअंडरस्टँडिंग कॉलिंग होत नाहीये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट हे खूप गरजेचं होतं कारण एक एक धाव महत्वाची आहे. धावा अद्यापर्यंत आपण पाहिलं तर जमलेत 17 धावा आणि असं असताना जे जितक्या धावा मिळतील त्या धावा जमवणं तरगर संघाला खूप महत्वाचं आहे. परंतु ही धाव मात्र घेऊ शकले नाहीत. मिळाली एकच 17 धावा. अगदी जबरदस्त चेंडू खोलवट टप्प्याचा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू क्रिकेटमधील घातक चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली आणि पूर्णपणे आपण पाहिलं तर खांद्यापासून गोलंदाजी करताना पाहतोय आणि त्यानंतर मग एक सिंगल. षटक क्रमांक 3 संपले गेलेत. 18 चेंडूचा खेळ मात्र संपलाय आणि पूर्वार्ध सुरू आहे. पहिले सत्र सुरू आहे आणि धावसंख्या धावपलकावर मोरावे संघाच्या विरोधामध्ये तरगर संघाची धावसंख्या 18 धावा.
संजय ठाकूर नावाचे ब्रँड तयार झाले आता. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर मग उलवेडोन पुरतं मर्यादित नाही आहे, तर रायगडच्या बाहेर सुद्धा हे ब्रँड पाहायला मिळत आहे. आणि तो ब्रँड तुम्ही पाहिलाय आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. ती म्हणजे स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती नाईट रजनीचं आयोजन आणि आजची रात्र तिसरी पाहायला मिळते. बॉलिंग मार्फत का चौथं षटक आर्यन भोईर. आर्यनचा हा चेंडू तुम्ही पाहता, अगदी जर आपण पाहिलं तर फलंदाज पूर्णपणे ऑफस्टिक पाहताय, जी वाईड लाईन पाहू शकाल अगदी त्या दिशेने निघाले होते, परंतु अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर मात्र हवा तसा फटका कन्वर्ट झाला नाही आणि डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली. अगदी बांधून ठेवण्याचं काम केलं जाते तरगर संघाच्या फलंदाजांना. मोरावे संघाच्या गोलंदाजांकडून चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक लाईन आणि लेंथवर सटीक गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतीये आणि असं असताना मग धावसंख्या आहे स्थिरावलेली 18 धावा. या वेळेला मात्र बॅटचा फेस खोललाय. एक तेरी तो एक मेरी. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर मात्र लगावतोय अगदी या वेळेला उंचच उंच लांब आउट ऑफ दी पार्क. फलंदाज होते या वेळेला अक्षय मात्रेच्या बॅटमधून ब्रँड षटकार. पहिला चेंडू डॉट खेळले, परंतु त्यानंतर मात्र अगदी पूलचा फटका पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक. चेंडू सरळ षटकारासाठी 6 धावा. धावसंख्या वाढली 6 न 24 धावा. 24 ऑन स्कोरबोर्डवर. अगदी पुढचा चेंडू सुद्धा लॉप करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटच्या अगदी आपण पाहिलं तर आतील भागाला खाली राहिला आणि त्यानंतर अलॉंग द कार्पेट जमिनीला घरंगलत हा चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक सिंगल आणि या सिंगलनं मात्र 25 धावा पाहायला मिळतील. एकमेकांसमोर खेळताना याच परिसरातील संघ तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येकाच्या खानाखुना, वीक पॉईंट, स्ट्रॉंग झोन, स्ट्रॉंग पॉईंट पाहिले तर बरेचसे माहिती असतील आणि असं असताना मग एकमेकांवर केल्या जाणाऱ्या कुरघुड्या आणि मग असं असताना मात्र हा खेळ पाहायला मिळतो. इथे मात्र थर्डमॅनच्या वरतून चेंडूला शॉटमधून चेंडू सरळ वेगाने ट्रॅव्हल होतोय. चेंडू सरळ निघालाय. या वेळेला सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. सध्याची क्रेज तुम्ही पाहताय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. सध्याची क्रेज तुम्ही पाहताय बैलगाडा शर्यत आणि बरेचसे आज तरुण पिढी शर्यतीमध्ये तुम्ही पाहताय. परंतु इथे मात्र अगदी 3 षटकामध्ये होत्या 18, परंतु या 4थ्या षटकाचा इतका समाचार घेतला जातोय. आर्यन भोईरवर षटकार चौकार पाहायला मिळतात. आता मात्र पुन्हा एकदा तयार आहे. फटका मात्र चांगला पाहायला मिळतोय, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षकानं थोडीशी केली चुकी बघा. चेंडूला अडवणं गरजेचं होतं. झेल घेण्यासाठी सरसावले, परंतु अगदी आपण पाहिला तर चेंडू अडू शकले नाही. परंतु त्यानंतर मिसफिल्डिंग आणि त्यानंतर या चेंडूवर मात्र मिळाल्या टोटल 3 रन्स, 3 धावा आणि 4थं षटक मार्गस्थ आहे आणि धावा संख्या आता मात्र 3 न वाढतीये. 32 धावा, 32. अगदी 3 षटकामध्ये 18, त्यानंतर या षटकामध्ये अद्यापर्यंत 5 चेंडूमध्ये आले आहेत. तर टोटल जर आपण पाहिल्या 14 धावा पाहायला मिळतात. म्हणजे चांगलं षटक मी म्हणेन राहिलंय ते शैलेश स्मृती आपण पाहू शकाल. नांदाई तरगर संघ या संघासाठी 14 धावसंख्येचा अद्याप एक चेंडू बाकी आहे या 4थ्या षटकामधील. आर्यन भोईर पुन्हा एकदा तयार आहे आणि समोर त्याच्या फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय अक्षय. अक्षय मात्र एक सिनियर खेळाडू आहे, परंतु इथे मात्र फटका फसला होता. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड, थर्ड आणि त्यानंतर मात्र चेंडू जमिनीवर पडलाय. झेल मात्र मिस झालाय. कॅच मात्र सुटली. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण वापरणं गरजेचं आहे, परंतु ते होऊ शकलं नाहीये आणि इथे फलंदाज मात्र बचावलाय. एक सिंगल मिळाली तरगर संघाला आणि या 1 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 33 धावा असेल.
नेक्स्ट मॅचसाठी आर्यन चिर्ले संघाचा संघनायक निर्दोषता घरत आणि त्यांच्या बरोबरीने गोल्डी 11 बामण डोंगरी खरं तर कॅप्टन आहे स्वतः इथे रोहित उपस्थित. मी ओमकार नाईक कॅप्टन या आपण स्टेजवर या. ओमकार नाईक आणि एका बाजूने आर्यन 11 चिर्ले टीमचे कॅप्टन निर्दोषता आपण देखील या, कारण आता इथे पहिले सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर लगेच आपण टॉसकडे इथे बोलणार आहोत. नक्कीच, कारण स्पर्धेचं आयोजन खूप चांगलं आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं जातं आहे. आयोजकांकडून प्रत्येक गोष्टी पोचवल्या जात आहेत, अनाऊन्समेंट केली जाते आणि त्या गोष्टी आपण पाहणं, कारण पाहिलं तर पहिल्याच सामन्यामध्ये पॅनलाइज त्या संघाला आपण पाहायला मिळालं आणि असं असताना मग पुढच्या सामन्यासाठी टॉससाठी बघा आणि इथे विनंती केली जाते. षटकं झाली 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धावपलकावर 33 पाहायला मिळतीये. धावांना आता मात्र थोडासा वेग येताना पाहायला मिळतोय, कारण 3 षटकामध्ये होते 18, परंतु या षटकामध्ये आल्या टोटल 15 धावा आणि 33 धावा धावपलकावर. शेवटचं षटक हाताळण्यासाठी तयार असेल रोहन पाटीलला तुम्ही पाहताय. अगदी स्लॉगरचं षटक, शेवटचं षटक आणि अंतिम षटकामध्ये फलंदाजा कशा पद्धतीने खेळ करतील. मग स्लॉगरचं षटक म्हटलं तर ग्रामीण भाषेमधील हाणामारीचं षटक आणि त्यामध्ये मनसुबा आपण पाहिला तर फलंदाजांचा असतो की धावा जमवणं. मग आता ते पूर्ण होताना पाहायला मिळेल की मग गोलंदाज तुम्ही पाहताय रोहन पाटील अगदी आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी हाताळेल, टीमसाठी कमी धावा खर्च करेल. हे एक षटकामध्ये तुम्हाला मैदानात चित्र लाईव्ह पाहायला मिळणार आहे. बॉलिंग मार्कवर गोलंदाज रोहन पाटील तयार आहे. अक्षयसाठी हा चेंडू तुम्ही पाहताय, मोठा फटका खेळण्याचा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये तुम्ही पाहताय दुसरीचा प्रयत्न, एक सिंगल पूर्ण. दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज मात्र बाद होतोय आणि इथे मात्र तरगर संघाला आणखी एक धक्का पाहायला मिळतोय. जरी मी म्हणेन फलंदाज बाद झाला असला तरी स्ट्राईक मात्र अक्षयनं आपल्याकडे ठेवली आहे, कारण त्या अक्षयला माहिती आहे की धावा जमवणं गरजेचं आहे. त्यासाठी स्वतःकडे स्ट्राईक जास्तीत जास्त सिनियर खेळाडू अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा वापर करून तो किती धावा जमवेल आपल्या टीमसाठी त्या महत्त्वाच्या असणार आहेत आणि त्यासाठी तो स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. पदतालिकेमध्ये थोडासा रणप चुकीचा पाहायला मिळाला, परंतु आता मात्र का मी स्ट्राईक माझ्याकडे ठेवली हे सांगत असताना यावेळेला सरळ काव कॉर्नरच्या वरतून हा येतोय. अक्षय मात्रेच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळतोय तरगर संघाचा हा एक अनुभवी खेळाडू आणि त्याच्या बॅटमधून षटकार. थँक्यू DJ सूरज. तुम्हाला पाहायला मिळतं अगदी तिसरी रात्र आणि खूप चांगली गीतं त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात, परंतु गोलंदाज रोहन पाटीलवर हल्ला पाहायला मिळाला. षटकार. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर अक्षय. अक्षयचा हा चेंडू, अक्षयसाठी हा चेंडू, परंतु इथे मात्र फटका फसलाय. थोडीशी ताकद कमी पडली, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आणि क्षेत्ररक्षक तैनात होता डीप मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या मध्ये आणि झेल मात्र टिपलाय आणि एक जी विस्फोटक इनिंगला सुरुवात होत होती तिथे मात्र आपण पाहिलं तर पूर्ण विराम लागलाय आणि फलंदाज मात्र इथे बाद होतोय.
अक्षय मात्र बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. चंदन ओवळेकर तुम्हाला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय स्मित पारगावकर. अगदी जबरदस्त तुम्हाला नावं पाहायला मिळतील. परंतु मी म्हणेन आता मात्र मग आपण पाहिलं तर चंदन ओवळेकर आणि दुसऱ्या बाजूला स्मित पारगावकर या दोन खेळाडूंच्या खांद्यावर जबाबदारी आहे बघा. आणि तरघर संघाला जितक्या धावा ते जमून देतील ते उत्तरार्धामध्ये गोलंदाजी करण्यासाठी एकदम चांगल्या धावा असतील आणि त्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील. इथे मात्र यष्टीरक्षकाने चुकी केली आहे. चेंडू मात्र सोडला आणि त्यानंतर मात्र एक धाव मात्र पाहायला मिळाली. चेंडू जर अडवला असता तर धाव सुद्धा वाचली असती कदाचित आणि त्यानंतर परंतु एक धाव पाहायला मिळतीये आणि एकच्या बरोबरीने धाव संख्या 41 धावा 41 ऑन स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. दुसरा सामना आजच्या रात्रीमधील तुम्ही पाहताय आणि स्पर्धा मात्र स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषक 2023 च हे स्पर्धा पर्व तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि वर्ष मात्र 13व या स्पर्धेचं असणार आहे. अगदी सटीक लाईन पाहायला मिळते. अगदी ऑफस्टिक धरून मात्र चेंडूला हाताळतोय. कारण ज्या वेळेला मग शॉर्ट पिच चेंडू थोडासा लेग साईडच्या दिशेने चेंडू टाकला लेग स्टिकवर तर मग षटकार चौकार पाहायला मिळाले होते अक्षयच्या माध्यमातून. परंतु आता मात्र जो नवीन फलंदाज आला आणि त्यानंतर मग त्याला पूर्णपणे ऑफ स्टंपवर चेंडू रिलीज करतोय आणि ते डॉट चेंडू पाहायला मिळतात. गोलंदाज रोहन पाटील पुन्हा एकदा तयार आहे. इथे मात्र दर्जेदार क्षेत्ररक्षण. अगदी मी म्हणेन आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेत बघा या क्षेत्ररक्षकानं करण सराटेनं. कारण हा चेंडू जर निघाला असताना तर सरळ सीमारेषेच्या बाहेर गेला असता. म्हणजे आपल्या संघासाठी शेवटच्या चेंडूवर 3 धावा वाचवतोय आणि टोटल रन्सचा जर विचार केला आपण तर षटकं संपली 5. पूर्वार्ध संपलंय. पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्राच्या खेळाच्या अखेरीस धावा जमवल्या त्या तुम्ही पाहू शकाल. शैलेश स्मृती नांदाई तरघर संघानं मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाच्या समोर 42 धावा 42 रन्स 43 धावेचा टार्गेट 43 धावेचं आव्हान हे मात्र ठेवलं गेलंय. मग या आव्हान पार पडलं जाईल, या आव्हान पेललं जाईल, या धावा डिपेंड होतील, जमवल्या जातील. हे पुन्हा एकदा ऐकण्यासाठी आपण जाऊया. आमचे मार्गदर्शक आणि हिंदीचा एक बुलंद आवाज तुम्ही पाहताय ते आमचे प्रवीणजी दुगाडे सर. थँक्यू. तत्पूर्वी आपण टॉस बॉक्स मध्ये येऊया. खरं तर आमचे आयोजक राहुल नाईक चला यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस इथे करत आहोत. 2 कॅप्टन गोल्डी 11 बामन डोंगरे एका बाजूने आर्यन चिर्ले रोहित आणि आमचे या ठिकाणी निर्दोषात आहेत. 5 षटकांचा सामना कॉल करतील आर्यन चिर्लेचे कॅप्टन निर्दोषाता. छापा कॉल आणि छापा आलाय. दादा फक्त निर्णय आम्हाला सांगायचा आहे. मी क्षेत्ररक्षण करू. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. आर्यन चिर्ले टीमने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय घरच्या मैदानावरती या स्पर्धेमध्ये गोल्डी 11 बामन डोंगरे टीमला. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. शुक्रिया रोशन. फिर से एक बार तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूँगा. जय हनुमान क्रिकेट क्लब बामन डोंगरी ऑर्गेनाइज स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती ट्रॉफी 2023. हॅलो. या दरम्यान सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार आदरणीय महादेव पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन. असं म्हणतात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार बंधू पत्रकारिता क्षेत्र आणि ज्यामध्ये नेहमी ज्यांचं अग्रगण्य नाव असतं आणि अपने कलम से हर जुल्म सहने वाले इंसान का, पीड़ित इंसान का दुख दर्द ऍप डाउनलोड करा. तिथे मॅच येईल. ट्रेडेक्स ॲप ट्रेडिंग करू शकता तुम्ही घर बसल्या. माझं प्रेडिक्शन तुम्ही देऊ शकता. आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्स वरून करायचं आहे. लिंक तुम्हाला युट्यूब लाईव्हच्या बायोमध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन ट्रेडेक्स ॲप डाउनलोड करा. तिथे मॅच येईल.
43 रनों की जरूरत। 59 ये हाईएस्ट है पहले मैच का जो बल्लेबाजों ने निकाले थे। 3 रन पेनल्टी के पकड़े नहीं जाएंगे, यानी कि 59। और इस टूर्नामेंट में हमने शुरुआत में ही बताया था जो टीम हाईएस्ट रन टेकर टीम होगी उसे पहला दौर जीतने पर सीधा अगले दौर में जाने का मौका मिलेगा। तो 42 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं जो बनाए हैं तरगर टीम ने, और मोरावे को जरूरत है 43 रनों की। अब देखना यह होगा कि गेंदबाज किस तरह से, क्योंकि पाटा विकेट है, गेंद फुटबॉल की तरह नजर आ रही है। यहाँ पे एक अच्छे बल्लेबाज का रोशन और शेखर और मेरे साथी स्कोरर उमेश रुकना जरूरी है। वेल रिकग्नाइज बल्लेबाज, आपके टीम के शुरुआती जो 5 बल्लेबाज होते हैं उनमें से कोई एक अगर रुके और रन बनाए तो ये रन आसानी से बन सकते हैं। देखिए, लेकिन क्रिकेट है, क्रिकेट में कोई भी चीज़ हल्के में लेना नहीं है, क्योंकि अगर फिल्म में अगर हीरो एक आध डायलॉग में गलती भी करे तो उसे रीटेक मिलता है। ये रीटेक देने वाला खेल नहीं है, ये लाइव है, लाइव। यहाँ पर आपको 1 टेक में होके करना पड़ता है। तो स्ट्राइकर एंड पर प्रवीण ठाकुर और नॉन स्ट्राइकर एंड पर आदेश पाटिल। पहले ओवर की पहली गेंद बैकफुट पर जाके वीरेंद्र सहवाग स्टाइल में खेला, डी बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर 4 रन। मोहिते की पहली गेंद शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसे खेला पॉइंट के ऊपर से, डे बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर, स्क्वायर कट के जरिए 4 रन प्रवीण ठाकुर ने। देखिए फर्स्ट इंप्रेशन, पहला प्रभाव काफी अच्छा था पहली गेंद के ऊपर। 39 रनों की जरूरत है। पहली गेंद पर आए थे 4 रन, हल्के हाथों से खेला, कलाइयों के सहारे इस गेंद को मोड़ा, शॉर्ट स्क्वायर लेग क्षेत्र पर 1 रन मिला, 5 पर आता हुआ टोटल। 38 रनों की जरूरत है बची हुई 28 गेंदों में। रन और गेंदों के बीच का फासला है 10 का। अगर रुक कर खेले तो 2 छक्के भी इस फासले को कम कर सकते हैं। इंसान की सोच अच्छी होनी चाहिए। कभी कभी हम कहते हैं कि फिजिकली तौर पर फिट होना चाहिए क्रिकेट खेलना हो तो, लेकिन फिजिकली फिट होने के साथ साथ मेंटली फिट होना आपके लिए जरूरी है। फिर से एक बार ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, जैसे ही नॉन स्ट्राइकर एंड के बल्लेबाज आदेश पाटिल को स्ट्राइक मिली, 2 रन उन्होंने हासिल किए मोहिते के इस गेंद के ऊपर। तो राइट आर्म ओवर द विकेट, सीधे बल्ले से इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 43 का पीछा करते हुए फ्रंट फुट पे आके ड्राइव किया था। कॉपी बुक स्टाइल कवर ड्राइव हमें देखने का मौका मिला। 8 रन स्कोर कार्ड के ऊपर। आदेश पाटिल ने स्ट्रोक को खेला था, फ्रंट फुट पे आके ड्राइव किया था। गेंदबाज राकेश मोहिते। ये गेंद लेग स्टंप के बाहर, अंपायर को कोई परेशानी नहीं धनंजय कोड़ी को इस बॉल को वाइड करार देने में, क्योंकि लेग स्टंप के बाहर जो भी कोई गेंद होती है जो अनछुई हो बल्लेबाज से तो उसे वाइड करार दिया जाता है। यकीन मानिए क्रिकेट में मजा आना चाहिए, क्रिकेट में गेंद और बल्ले के बीच टकराव होना चाहिए, संघर्ष होना चाहिए, टिट फॉर टैट होना चाहिए। जबरदस्त शॉट खेला लॉन्ग ऑफ पर, लेकिन जबरदस्त कैच लिया गया। क्रिकेट में यूं ही नहीं कहा जाता है कैचेस विन द मैचेस, पकड़ोगे कैच तो बोलोगे झकास डीजे। तिरतालीस रनों को बनाना है पूरे 5 ओवर में, और उनमें से 1 विकेट खोकर रन आ चुके हैं प्रवीण ठाकुर के आउट होने के बाद। 9 रन, 1 विकेट के नुकसान पर 9 रन पर खेल रही है टीम तरगढ़ के खिलाफ मोरावे। ढेर सारा क्राउड यहां पर आ चुका है इस टूर्नामेंट को देखने। उन सभी दर्शकों का हम फिर से एक बार स्वागत करेंगे स्वर्गीय गोपाल शेठ नाइक स्मृति ट्रॉफी में। और
24 लाइव इवेंट के जरिए जो घर बैठे दर्शक बड़ी टीवी स्क्रीन पर, अपने मोबाइल स्क्रीन पर, यूट्यूब के माध्यम से जो मैचेस देख रहे हैं, उनका भी हम 24 लाइव इवेंट्स और हमारे कॉम्बॉक्स की तरफ से दोबारा स्वागत करेंगे। ये मैच चल रहा है मोरावे बनाम तरगर। तरगर ने पहले बल्लेबाजी की, 42 रन बनाए और मोरावे के सामने लक्ष्य रखा 43 रनों का। राकेश मोहिते गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए इनायत नंबर 3 की पोजीशन पर आ चुके हैं राकेश पाटिल। राकेश और राकेश के बीच यह जंग, मैदान जंग जारी है, लेकिन जंग में वही जीतता है जिसका जज्बा लड़ने का हो। फुल टॉस गेंद की थी, ऑन साइड के ऊपर खेला, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, वन बाउंस, सीधा 4। क्या होगा बेड़ा पार? टीम मोरावे का 43 रनों का पीछा करने में क्या यह मदद करेगा? 4 डीजे। तिरतालीस में से 13 रन जा चुके हैं, 30 में से 6 गेंदें जा चुकी हैं, 24 गेंदें, अब 30 रनों की जरूरत। विकेट खोई है मोरावे टीम ने महज एक विकेट उन्होंने खोई है। ऐसे में उनके खेमे में अभी भी 9 विकेट शेष है। 10 में से 1 जा चुका है, 9 विकेट अभी भी शेष है और 24 गेंदों में 30 रन बनाने हैं। इसका मतलब रन और गेंदों के बीच का फासला है मैच 6 का। 18 नंबर की जर्सी पहने हुए आदेश पाटिल जो प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर आए हैं, क्रीज पर है और नॉन स्ट्राइकर एंड पर राकेश पाटिल, जिन्होंने आते एक बाउंड्री लगाई और अपना इरादा जाहिर किया। तो जरूर इरादा जाहिर करना ही चाहिए। क्रिकेट में लक्ष्य चाहे छोटा हो या बड़ा हो, एक किसी खिलाड़ी को आक्रामक होना चाहिए, एक उसका साथ दूसरे को देना चाहिए, क्योंकि क्रिकेट एक नहीं 11 खिलाड़ियों का खेल है। कोई एक खिलाड़ी आपको एक मैच जितवा कर दे सकता है, लेकिन एक टूर्नामेंट अगर आपको जीतनी है तो पूरे 11 खिलाड़ियों का 100% एफर्ट होना जरूरी। रिवर्स दागने की कोशिश, राइट आर्म राउंड द विकेट ये गेंदबाजी हो रही थी दूसरे ओवर की शुरुआत में। राहुल म्हात्रे की रिवर्स स्वीप, एक ऐसी दुधारी तलवार जो चले तो सामने वाले की गर्दन काट दे, ना चले तो खुद की गर्दन कटने में देर नहीं लगती। 1987 का वर्ल्ड कप रिलायंस कप के नाम से जाना गया, लेकिन माइक गैटिंग ने ऐसा ही शॉट खेला और इंग्लैंड ने वो वर्ल्ड कप खोया। ऊंचा खेलने की कोशिश, गेंद हवा में कैच होने की संभावना, लेकिन बॉलर ने कहा मैं लूं, विकेट कीपर ने कहा मैं लूं, तू लेता या मैं लूं। इस चक्कर में इस कैच को छोड़ा गया। रन बने सिंगल और सिंगल के साथ 14 रन। 14 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 29 की अभी भी दूरी तय करनी है। क्रिकेट मैच है, अनिश्चितताओं का खेल है, जिस क्रिकेट को हम हमेशा कहते हैं द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी, अनिश्चितताओं का खेल। मैं भी हमेशा इसे कहता हूं, एक ऐसा क्रिकेट जो रंग बदलते देरी नहीं करता। क्या गेंदबाज अच्छी गेंदबाजी करेगा? क्या क्रिकेट को रंग बदलने पर मजबूर करेगा? बैकफुट पे जाके इस गेंद को कट करने की कोशिश की थी और ये विकेट मिलता हुआ नजर आया। देखिए बॉलर ने मेहनत की और उसका मेहनताना उसे मिला, विकेट मिला। आउट होने वाले खिलाड़ी राकेश 3 की पोजीशन पर आए थे। या स्पर्धेचे मुख्य आयोजक संजय शेठ ठाकूर यांचे या ठिकाणी आगमन। व्यासपीठात आपण पाहता या स्पर्धेचा आनंद घेताना ज्येष्ठ पत्रकार महादेव पाटील साहेब, त्यांना आपण पाहता आणि संपूर्ण या विभागातील प्रतिष्ठित मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी ही खरं तर मैदानाच्या अवतीभोवती आता वाढत चालली आहे, कारण हे केवी काका मैदान आहे सर, आणि त्यांचं आपण स्वागत करूया। निश्चित तौर पर केवी काका मैदान, आरा ट्रॉफी यहाँ पर। उसके बाद हम स्वर्गीय गोपाल शेठ नाइक स्मृति ट्रॉफी में बतौर कमेंटेटर भूमिका निभा रहे हैं। ये मैदान और मैदान के चारों तरफ क्राउड, और जब भी किसी कमेंटेटर को क्राउड नजर आता है ना तो बोलने में आसानी होती है, अल्फाज दिमाग से अपने आप निकलते हैं मुंह के जरिए। टीम का टोटल 14 रन, 29 रनों की अभी भी जरूरत। बाएं हाथ के बल्लेबाज नंबर 4 की पोजीशन पर आ चुके हैं मोरावी की तरफ से विनय म्हात्रे। विनय म्हात्रे, रजनी क्रिकेट फ्लड लाइट्स दूधिया रोशनी में खेला गया ये टूर्नामेंट, स्वर्गीय गोपाल शेठ नाइक स्मृति ट्रॉफी, ऑर्गेनाइज बाय जनुमान
क्रिकेट क्लब बामण डोंगरी मुख्य आयोजन करता संजय ठाकुर। बहुत ही बढ़िया शॉट, अपने आप को पोजीशन में लाए, फ्रंट फुट पे आए, पोजीशन में लाए और गेंद को खेला पॉइंट और कवर के बीच में से, डीप कवर पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। ओवर इनके डांस हिट हो रहे हैं, इनका प्रोग्राम हिट हो रहे हैं, लेकिन ये टूर्नामेंट हिट होने के लिए गेट के बाहर जो गाड़ियां खड़ी है उसे निकालिए, क्योंकि मेहमान आने का वक्त हो चुका है। बैकफुट में जाके इस गेंद को स्क्वायर लेग रीजन में खेलने की कोशिश की थी, सीधा खेल बैठे बैक टू द बॉलर, बॉलर ने वापसी की डॉट गेंद के साथ। इससे पहली वाली गेंद पर बल्लेबाज ने एक चौवा लगाया था, तो ये टकराव होना चाहिए, ये संघर्ष होना चाहिए, कभी चौवा तो कभी डॉट गेंद, कभी छक्का तो कभी विकेट। ये अगर होता है क्रिकेट में तो मैच देखना एक रोमांचकारी एहसास होता है, रोमांचकारी रोंगटे खड़ा कर देने वाला मुकाबला बन सकता है। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, शॉर्ट पॉइंट के ऊपर इस गेंद को फील्ड किया, लेकिन सिंगल लेने से नहीं चूके। दोनों ही बल्लेबाजों ने अपने छोर को बदला इस सिंगल के साथ। टीम का टोटल इस ओवर की समाप्ति पर 19 रन। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है, 19 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 18 गेंदें बची है और जरूरत है 24 रनों की। 8 की औसत से इन रनों को बनाना होगा। क्या बल्लेबाज वो कर दिखाएंगे या गेंदबाज उसे तरघर के बचाएंगे, या मोरावे के बल्लेबाज उसे करके दिखाएंगे, क्योंकि हिम्मत बांधनी होगी। एक तरफ गेंदबाजों को यह जज्बा लाना होगा कि मैं इन रनों को बचाने की कोशिश करूंगा, तो बल्लेबाजों के मन में यह जज्बा लेकर आना होगा कि मैं इन रनों को बनाऊंगा, क्योंकि मुझे कुछ करना है, मुझे कुछ करके दिखाना है। यह जज्बा, यह जुनून क्रिकेट में होना जरूरी। जब सचिन तेंदुलकर ने 16 साल की उम्र में गेंद मुंह पर लगने के बावजूद भी कहा था मैं खेलूंगा, तो वो जुनून होना चाहिए आप में। मैं करूंगा, मुझे करना है। तमाम जो क्राउड है उसके सामने मेरा नाम हो, एक अलग मुकाम पर मेरा नाम पहुंचे, जिस तरह संजय ठाकुर का पहुंचा है इस टूर्नामेंट के माध्यम से। तमाम लोगों को ये रजनी क्रिकेट उन्होंने अपनी देखरेख में ऑर्गेनाइज किया और इस रजनी क्रिकेट का लुत्फ उठाने का मौका दिया, तो नाम अपने आप ऊंचा होता है। काम ऐसा करो कि आपका नाम हो। 18 गेंदें 24 रनों की जरूरत। कांटे की टक्कर हो सकती है, बॉलर अच्छा करे तो भी और बल्लेबाज अच्छा करे तो मैच अगले 2 ओवर में खत्म, लेकिन अगर बॉलर अच्छा करे तो मैच आखिरी गेंद तक। तरघर की तरफ से गेंदबाजी की भागदौड़ को संभालेंगे राकेश मोहिते, अपने स्पेल का दूसरा ओवर करेंगे। राइट आर्म राउंड द विकेट, बल्ले का बाहरी किनारा, खराब फील्डिंग। ये 4 रन आए डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर। मैं यूं ही नहीं कहता कि भाई क्रिकेट एक नहीं 11 खिलाड़ियों का खेल है। आपको जो रोल मिला है उसे निभाते रहिए, चाहे आपको फील्डिंग हॅलो, नितेशजी म्हात्रे बोनकोडे यांच्याकडून राकेश मोहितेला विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 3,000चं पारितोषिक आले. नितेशजी म्हात्रे बोनकोडे नवी मुंबई यांच्याकडून खरं तर राकेश मोहितेला हे पारितोषिक आलंय, सलग 3 विकेटसाठी 3,000चं पारितोषिक.
15 गेंदे 13 रनों की जरूरत थी। मैंने कहा था क्रिकेट एक नहीं 11 खिलाड़ियों का खेल है, 11 खिलाड़ियों का 100% एफर्ट। देखिए विनय म्हात्रे को जैसे ही स्पीड के कारण 4 मिला, उनका कॉन्फिडेंस लेवल बढ़ा। उन्हें लगा कि टारगेट हमारे रीचेबल है, तो उन्होंने एक बड़ा शॉट खेलने की मन में ठान ली। और वो जो कॉन्फिडेंस बढ़ा हुआ था, उस कॉन्फिडेंस के साथ जब उन्होंने एक बड़ा शॉट खेला तो ऑफ साइड के ऊपर, लॉग ऑफ के ऊपर आई 6। तो ये होता है क्रिकेट में, एक गलती भी आपकी पूरी टीम को महंगी पड़ सकती है, क्योंकि ये ग्रामीण क्रिकेट है। हर क्रिकेटर ये जरूर सोचता है मेरी गलती के कारण मेरी टीम हारी, तो मेरी टीम ही नहीं मेरा पूरा गांव हारेगा। टोटल सिंगल के साथ 33, 13 गेंदे 10 रन। बल्लेबाजों के पक्ष में ये मुकाबला जरूर है इस वक्त, लेकिन क्रिकेट है, क्रिकेट में कुछ भी हो सकता है। यहाँ पर कई प्रेडिक्शन फेल होते हुए मैंने देखे हैं। मेहनत करो, मेहनत बॉलर्स के लिए मेरी सूचना है, क्योंकि वो अगर मेहनत नहीं करेंगे तो मैच एक तरफा, वो अगर मेहनत करेंगे तो कांटे की टक्कर। 13 गेंदे 10 रन। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, ऑफ कटर डाली गई थी राइट आर्म बॉलर द्वारा, जो लेग कटर के अंदाज में हो बाएं हाथ के बल्लेबाज के लिए। तो 12 गेंदे और 10 रनों की जरूरत। कौन से ऐसे वो 2 गेंदबाज होंगे जो इन रनों को बचाएंगे, क्योंकि बल्लेबाज जिस अंदाज से खेल रहे हैं, मुझे तो लगता है पानी लेकर जाइए, मुझे तो लगता है ये 10 रन 12 गेंदों में भूखे शेर के सामने रखा हुआ एक छोटा सा निवाला नजर आएगा। रोशन पाटील। याच दरम्यान उल्बेनोड एक्सप्रेस आणि बामण डोंगरी संघाचा प्रमुख गोलंदाज ओमकार नाईक. खरं तर आपण प्रवीण सर पाहिलं RPL मध्ये यंगस्टर रायगड, त्या यंगस्टर रायगड ठाणे मॅचमध्ये ज्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, असा खरं तर बामण डोंगरी संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज ओमकार नाईक यांचे इथे आगमन. स्वतः आयोजक देखील आहेत आणि थोडेसे इंज्युअर्ड देखील आहेत ते, त्यांचं इथे आगमन. तर या ओमकार व्यासपीठावर आपलं स्वागत या स्पर्धेनिमित्तानं. आणि आयोजक अक्षय पाटील यांचंही आगमन इथे झालंय. खरं तर त्यांचं आपण स्वागत करूया. जाऊया मैच कडे. निश्चित तौर पर ऑर्गेनाइजर अक्षय पाटिल और ऑर्गेनाइजर ओंकार नाइक। ओंकार नाइक के बारे में क्या कहेंगे? जितना भी कहेंगे उतना कम होगा। इतनी कम उम्र में जो मुकाम हासिल किया उन्होंने रायगढ़ टेनिस की दुनिया में अपनी मेहनत की वजह से, वो मुकाम ही बहुत कुछ कहता है ओंकार नाइक के लिए। लेकिन फिलहाल एक हल्की टीम मीटिंग हो रही है ड्रिंक्स के दौरान। 12 गेंदे 10 रन जो बचाने हैं, बल्लेबाज समझा रहे एक दूसरे को कि इन रनों का हमें किस तरह से पीछा करना है, किस तरह से हमारा कैलकुलेशन होना चाहिए। इस ओवर में अगर हम 6 से ज़्यादा रन बनाते हैं तो अंतिम ओवर में हमारा प्रेशर कम होगा, लेकिन इस ओवर में अगर कहीं हम 2-3 रन बनाएंगे, विकेट खोएंगे, तो यकीनन अंतिम ओवर में हमारा प्रेशर बढ़ सकता है रनों को बनाने में। तो दोनों तरफ है। यहाँ पर बॉलर को भी कप्तान द्वारा सूचना दी जा रही होगी कि आप इस ओवर को संभालें, ये क्रूशियल ओवर है, ये तरघर के लिए क्रूशियल ओवर है, क्योंकि यूटर्न वाला ओवर है ये। यहाँ पर ज्यादा रन मतलब अपोजिशन का पलड़ा भारी, यहाँ पर कम से कम रन, 1-2 विकेट, मैच में वापसी। या दरम्यान सन्माननीय अंकुश ठाकूर साहेबांचे ते आगमन, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया स्वागत. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. देखिए एक ओवर आपके खेल का नक्शा बिगाड़ती है, एक ओवर आपका खेल बनाती है। शॉर्ट टर्म क्रिकेट में एक ओवर बहुत कुछ कह दी है। वो 6 गेंदे, उन 6 गेंदों पर अब कंसंट्रेट करना होगा, क्योंकि ये क्रूशियल ओवर है। 6 से कम रन, आखिरी ओवर तक मैच बचा रहेगा। 6 में अगर 8-7 रन आए तो भी अगले ओवर में आसानी होगी इस टारगेट का पीछा करने में। स्ट्राइकर इन पर आदेश पाटिल प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर ये आए थे, इन्होंने हल्के हाथों से इस गेंद को खेला, अपने साथी का सुना। 11 गेंदे, अब 9 रनों की जरूरत। इस ओवर की शुरुआत की थी गेंदबाज स्मिथ पारगांवकर, सचिन तेंदुलकर, अजित वाडेकर, संजय मांजरेकर, दिलीप वेंगसरकर, अजित अगरकर, इन करों ने बहुत कुछ किया भारतीय टीम के लिए। तू भी कुछ कर तरगर टीम के लिए पारगांवकर, तब जाके मुकाबले में मजा आ सकता है। हॅलो. याच दरम्यान सन्माननीय धीरजजी ओळेकर, तरघरचे आमचे सुप्रसिद्ध युवा उद्योजक, त्यांचं आगमन, त्यांच्या समवेत सन्माननीय भरतजी म्हात्रे साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम और शुभ पारगांवकर स्वागतम. को जैसे मैंने कहा तू कुछ कर, उन्होंने विकेट निकाला बाएं हाथ के बल्लेबाज विनय म्हात्रे का। अब कहानी में ट्विस्ट।
टूर्नामेंट के माध्यम से, उनके सामाजिक कार्यों के माध्यम से, क्योंकि 100 साल नाम रहने के लिए 100 साल की उम्र की ज़रूरत नहीं होती। एक दिन ऐसा काम करो ताकि आपका नाम 100 सालों तक जिंदा रहे। इसका जीता जागता उदाहरण छत्रपति शिवाजी महाराज, महज 50 साल की आयु, स्वराज्य का निर्माण, 400 सालों बाद भी उनका लिया जाता है अदब से नाम। तो टोटल आ चुका है 34 रन, 9 रनों की जरूरत, गेंदें बची है 10। क्या बॉलर संघर्ष के लिए तैयार है? स्मिथ पारगावकर तरगर की तरफ से, लेकिन क्या मोरावे के ये जो बल्लेबाज आए हैं 22 नंबर की जर्सी पहने हुए रोहन पाटिल, क्या वो तैयार है इस बॉलर सुमित पारगावकर का मुकाबला करने के लिए? 10 गेंदें 9 रन, कांटे की टक्कर, कंपलसरी चेसिंग, सीधा खेला गेंद गैप में आते ही बल्लेबाज ने अपना बल्ला खोला और इस छक्के ने इस मुकाबले को खोला। मोरावी की तरफ से जो लगाया आते ही रोहन पाटिल ने। हा बघा, ज्या संघाने नाणेफेक जिंकली आहे पुढच्या सामन्याची, त्यांनी आपल्या निर्णयावर लगेच अंमलबजावणी करायची आहे. चिर्ले टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. इथे एकेरी धाव निघती आहे. 3 धावांची गरज होती षटकारानंतर. आता सामना सोपा झालाय मित्र म्हणून फलंदाजी करणाऱ्या मोरावे टीमसाठी. सोपा झालाय सामना. असं वाटत होतं कुठेतरी पहिल्या चेंडूवर विकेट गेल्यानंतर या सामन्यामध्ये एक चुरस निर्माण होईल, एक अटीतटीची लढत निर्माण होईल. ती अटीतटीची लढत पाहायला मिळेल. पण त्यानंतर आलेला फलंदाज, त्याने मारलेला षटकार, रोहन पाटील याने मारलेला षटकार बरंच काही सांगून गेला या सामन्यामध्ये. एक धाव नक्कीच मिळते. दुसरी धाव मिळणार का? आणि जर दुसरी धाव मिळाली तर इथेच सामना जिंकतोय तो टीम मोरावे. चला, चिर्ले संघाने जो काही निर्णय घेतला असेल, लगेच ग्राउंडवर जायचं, फिल्डिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. यानंतर मात्र मायक्रोफोनवर येतील तिसऱ्या मॅचच्या पहिल्या सत्रासाठी. धन्यवाद. आपण तत्पूर्वी अतिथी सन्मानाकडे वळूया. मी स्पर्धेचे मुख्य आयोजक संजय शेठ ठाकूर यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार आदरणीय महादेव पाटील साहेबांचा यथोचित मानसन्मान या आपण स्पर्धेच्या माध्यमातून करावा. आदरणीय महादेव पाटील साहेबांना विनंती आहे, आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो.